नमस्कार. दर शनिवारप्रमाणे पुन्हा एकदा आपण जमलेलो आहोत गीतेच्या अभ्यासाकरता. आपण सध्या 4थ्या अध्यायामध्ये आहोत. मागच्या वेळेस आपण 15वा आणि 16वा श्लोक केले होते. तर यावेळेस 17, 18, 19 असे 3 श्लोक जर अवनीने आपल्याला म्हणून दिले त्याच्यानंतर मग आपण आपला कार्यक्रम सुरू करूया. थँक्यू. कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्ये च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः कर्मण्यकर्म यः पश्येद् कर्मणि च कर्म यः स बुद्धिमान् मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्म कृत् कार्यते यस्य सर्वे समारंभाः कामसङ्कल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पंडितं बुधाः. वा. 17, 18 आणि 19 त्याच्यामध्ये पहिला जो श्लोक म्हटला होता 17वा अवनीनी, त्याचं मराठीमध्ये विनोबांनी जे ट्रान्सलेशन केलेलं आहे भावानुवाद तो असा आहे की सामान्य कर्म जाणावे विकर्म ही विशेष जे अकर्म तेही जाणावे कर्माचे तत्व खोल हे. सामान्य कर्म जाणावे विकर्म ही विशेष जे. म्हणजे सामान्य कर्मामध्ये जेव्हा विकर्म किंवा विशेष कर्म मिळवलं जातं त्याच्यानंतर अकर्म तयार होतं असं विनोबा म्हणतात. विकर्म आणि कर्म, सामान्य कर्म आणि विकर्म या दोन गोष्टी एकत्र आल्या की अकर्म तेही जाणावे कर्माचे तत्व खोल हे. तर ह्याचा आपण उलगडा बघणार आहोत की काय होतं म्हणून. सो लेट अस सी की आपले जे इतर गुरु लोक आहेत ते काय म्हणतात त्याच्याबद्दल. तर ह्याचं ट्रान्सलेशन आपले जे बंधू आहेत किशोर कुलकर्णी ते काय करतात ते आपण बघूया. तर मी त्यांची स्क्रीन आपल्यासोबत शेअर करतो. तर मुक्त छंदामध्ये 17व्या श्लोकामध्ये किशोरजी म्हणतात की कर्म म्हणजे काय ते जाणावे विकर्म ही समजून घ्यावे अकर्माचे सुद्धा घ्यावे ज्ञान या संकल्पना अतिगहना. तर कर्म म्हणजे काय, विकर्म म्हणजे काय आणि अकर्म म्हणजे काय, ह्या 3 गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. ह्या संकल्पना आहेत अतिगहन. वृत्तबद्धामध्ये काय म्हणतात, असे कर्मयोगासी जाणावयाचे तरी कर्म तैसे विकर्मासी साचे अकर्मासी ही जाणणे पार्थ स्पष्ट असे तत्वयातील अत्यंत क्लिष्ट. असे कर्मयोगासी जाणावयाचे. पहिले कर्मयोगाला जाणायचं आहे. कर्मयोगाबद्दल आपण आतापर्यंत शिकलेलो आहे. तरी कर्म तसंच विकर्मासी साचे, म्हणजे विकर्म सुद्धा जाणून घ्यायचं आपल्याला. अकर्मासी ही जाणणे पार्थ स्पष्ट, म्हणजे आपल्याला स्पष्टपणे अकर्म काय आहे ते पण समजून घ्यायचंय. आणि यातलं तत्व जे आहे ते अत्यंत क्लिष्ट आहे. म्हणजे कर्म, विकर्म आणि अकर्म यांचं जे तत्व आहे हे आता भगवंत आपल्याला समजावून सांगणार आहेत. तर ह्याच्याबद्दल प्रभुपाद आपले जे गुरु आहेत ते काय म्हणतात बघूया. हा चॅप्टर 4 वर्स 17 कर्मणो ह्यपि बोद्धव्यम बोद्धव्यम च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गतिः. बोद्धव्यम म्हणजे समजून घ्यायला हवं. कर्मणो ह्यपि बोद्धव्यम हे तर आपल्याला समजून घ्यायचंच आहे. बोद्धव्यमच विकर्मणः विकर्मण पण समजून घ्यायचंय. अकर्मणश्च बोद्धव्यम अकर्मण समजून घ्यायचंय. गहना कर्मणो गती, याची गती जी आहे म्हणजे समजणं फार कठीण आहे. गहना कर्मणो गती. तर ह्याचे जे समजा आपण शब्द शब्द जर बघितले तर काय दिसत आहेत. कर्मणः म्हणजे ऑफ वर्क, ही म्हणजे सर्टनली, अपि म्हणजे ऑल्सो, बोद्धव्यम म्हणजे शुड बी अंडरस्टूड, च म्हणजे ऑल्सो, विकर्मणः म्हणजे ऑफ फॉरबिडन वर्क. आता विकर्म म्हणजे प्रभुपाद जे काम करायला नको त्याला विकर्म म्हणतात. विनोबांच्या ह्याच्यामध्ये विनोबा म्हणतात की विकर्म म्हणजे विशेष कर्म किंवा त्याच्यामध्ये आपलं मन लावणं. त्या दोघांच्या भूमिकेमध्ये फरक आहे. आपल्याला दोन्ही गोष्टी जरी समजून घेतल्या ना तरी सुद्धा हरकत काहीच नाही. प्रिन्सिपल्स आर इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड. शब्दांचे जे अर्थ असतात ना ते आपण जिथे असू त्यानुसार आपल्याला समजतात. म्हणजे अर्थाचा जो शब्दाचा जो अर्थ असेल नेमका तो अर्थ त्याच्या कॉन्टेक्स्टनी घ्यायचा असतो.
आता समजा आपण कोणाला म्हटलं, की "ए, तू खूप सुंदर आहे बरं का." तर ते कुठल्या टोनमध्ये म्हटलंय त्यावरून हे ठरत असतं, की आपण खरोखरीच त्या व्यक्तीला सुंदर आहे असं म्हणतो आहे, की आपण उपहासाने म्हणतोय. "ए, तू खूपच सुंदर दिसतेस" वगैरे किंवा काय व्हॉटएव्हर. अशा प्रकारे अर्थात टोनवरनं फरक पडतो आपल्या. ठीक आहे. अकर्मणः म्हणजे इनॅक्शन, च म्हणजे अल्सो, बोद्धव्यम म्हणजे शुड बी अंडरस्टूड आणि गहनः म्हणजे व्हेरी डिफिकल्ट, कर्मणः म्हणजे वर्क आणि गतिः म्हणजे एंट्रन्स असं लिहिलं आहे याच्यामध्ये. गहना कर्मणो गतिः. So the intricacies of action are very hard to understand. Therefore, one should know properly what action is, what forbidden action is, and what inaction is. कर्म, विकर्म आणि अकर्म या तिन्ही गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. तर त्याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांची मदत घेऊ शकतो आपण, नाही का? तर 17व्या श्लोकाबद्दल महाराजांनी 1, 2, 3, 4, 5 ओव्या लिहिल्या आहेत. त्यातली पहिली ओवी सांगतो. विश्व स्वभावे साकारते, कर्म म्हणावे तया ते, नीटपणाने प्रथमते, जाणून घेतले पाहिजे. विश्व स्वभावे साकारते. ह्या विश्वामध्ये त्याच्या स्वभावानुसार जे साकारलं जातं त्याला कर्म म्हणायचं. कर्म म्हणावे तया ते, त्याला आपण कर्म म्हणायचं. नीटपणाने प्रथमते जाणून घेतले पाहिजे. तर पहिले आपण कर्म म्हणजे काय हे समजून घेऊ. मग वर्णाश्रमाशी उचित, विशेष कर्म जे विहित, तेही उपयुक्ततेत सहित, उपयुक्तते सहित, तेही उपयुक्तते सहित निश्चयाने ओळखावे. मग वर्णाश्रमाशी उचित, वर्णाश्रम धर्मानुसार कुठलं कर्म उचित आहे. आपण मागच्या वेळेस वर्णाबद्दल चिंतन केलं होतं पहा. हं? आणि त्याच्यानंतर मागच्या रविवारी जो हिंदीतला कार्यक्रम झाला होता ना, त्याच्यामध्ये आश्रम पद्धतीबद्दल सुद्धा चिंतन झालं. कारण की एका मुलीने मला प्रश्न विचारला, की तुम्ही जर म्हणतात, की तुमच्या मनामधल्या इच्छा जर पूर्णपणे गेल्या, आपण काय म्हणतोय, की मी स्थितप्रज्ञाच्या लक्षणांबद्दल मागच्या रविवारी बोलत होतो. तर स्थितप्रज्ञ कोण आहे, की ज्याच्या मनातल्या कामना निघून गेलेल्या आहेत. तर जर आपल्या मनामधल्या कामना निघून गेलेल्या असल्या, तर मग आपली प्रगतीच होणार नाही, असा प्रश्न होता. आणि बरोबर आहे. जोपर्यंत आपण स्वतःला अपूर्ण मानत असतो आणि परिच्छिन्न मानत असतो. म्हणजे माझ्याकडे जे काही आहे ते पर्याप्त नाहीये, असं मला जोपर्यंत वाटतं आणि माझ्या व्यतिरिक्त इथे दुसरी कधी एखादी गोष्ट आहे, की जी मला मिळाली, की मी जास्त परिपूर्ण होईल, असा माझ्या मनाचा जो समज असतो. 2 गोष्टी आहेत ना, अपूर्णता आणि परिच्छिन्नता. ह्या 2 गोष्टी आपल्या मनामध्ये जोपर्यंत असतात, तोपर्यंत आपण वस्तू जमा करण्याचा प्रयत्न करू. म्हणून आपल्या मनामध्ये इच्छा उत्पन्न होते. त्याच्यासाठी कुठला श्लोक होता? ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषु उपजायते असा होता ना? आपण जर विषयांचं ध्यान केलं, तर आपल्याला त्याचा संग लागतो. सो वी गेट अ डिझायर, संगातून फुटे काम. कामना जी असते ती विषयांचं ध्यान केल्यामुळे होत असते. समजा आपल्या मनामध्ये इच्छाच नसली, तर आपण कुठलीच गोष्ट करणार नाही. असं नाहीये. आपल्याला भगवंतांनी काय सांगितलं होतं, की ठीक आहे, तू कर्म कर, कारण की कर्म करण्यावर तुझा अधिकार आहे. परंतु कर्माचं जे फळ आहे ते तुझ्या अधिकारात नाहीये. तर तू कर्म कर, कर्माच्या फळाबद्दल चिंता करू नको. परंतु अकर्माला तू धरून नको ठेवू. माते संघः अस्तु अकर्मणी. तू अकर्मणी नको राहू. डोंट बी लेझी. यू हॅव टू कीप ऑन डुइंग वर्क. व्हॉट काइंड ऑफ वर्क डू यू हॅव टू डू? तुला तुझा वर्ण आणि तुझा आश्रम यानुसार जे कर्म प्राप्त झालेलं आहे, जे कर्म क्रमप्राप्त आहे, कर्म क्रमप्राप्त प्राप्त, ठीक आहे? जे कर्म तुला क्रमप्राप्त आहे, ते तू कर. ते तू करायलाच पाहिजे. ते कशाला करायला पाहिजे? कारण की त्या कर्मामुळे तुझं चित्त शुद्ध होईल. जेव्हा आपण कुठलंही कर्म निस्वार्थ बुद्धीने करतो इतर लोकांसाठी, तेव्हा त्या कर्मातून आपली चित्तशुद्धी होते. टू दॅट एक्सटेंट. तर हे जर आपण केलं वर्ण आणि आश्रम या दोन्हींना अनुसरून. वर्ण कशामुळे ठरत असतो?
गुणकर्म विभागशः. आपल्यामधले जे गुण आहेत त्यानुसार आपला वर्ण ठरत असतो. वर्ण म्हणजे जाती नाही, याच्याबद्दल आपण पुष्कळ चिंतन केलं. तर जर माझी नॅचरल ॲप्टिट्यूड, माझी नैसर्गिक क्षमता आणि कल या दोन्ही गोष्टी समजा ब्राह्मणत्वाकडे झुकलेल्या असल्या, तर आपण ब्राह्मण वर्णानी जे काम अपेक्षित आहे ते करावं आणि ते करत असताना त्याच्यासाठी जी काही शिस्त पाळण्याची आवश्यकता आहे, जे काही अनुशासन आपल्या जीवनामध्ये असण्याची आवश्यकता आहे, ते अनुशासन पाळण्याची आपली मानसिक आणि शारीरिक क्षमता देखील विकसित करणं आवश्यक आहे. तर तशा प्रकारे आपण जर राहिलो, तर आपल्यामधलं जे ब्राह्मणत्व आहे, ते ब्राह्मणत्व खूप पुढे जाईल आणि आपल्याला खूप पुढे घेऊन जाईल. आपल्यालाही नाही, सगळ्यांनाच आपल्यासोबत. आपल्यासोबत जे लोक आहेत, त्यांच्यावर देखील त्याचा परिणाम होऊ शकतो, नाही का? तर तशा प्रकारे जर आपण राहिलो, तर वर्णाश्रमासी उचित विशेष कर्म जे विहित, तेही उपयुक्ततेसहित निश्चयाने ओळखावे. तर त्याची उपयुक्तता काय आहे, की आपला जीवनामधला जो टप्पा आहे, त्यानुसार आपला आश्रम ठरत असतो आणि त्या आश्रमासाठी जे उपयुक्त कर्म आहे, विशेष कर्म, त्या आश्रमासाठी, ते देखील आपण करणं आवश्यक आहे. तर जे आपले 4 आश्रम आहेत, ते म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम म्हणजे विद्यार्थी दशा, त्यानंतर गृहस्थ आश्रम म्हणजे हाउस होल्डर फेज ऑफ लाईफ. आपण जेव्हा कुटुंब प्रमुख किंवा कुटुंबाचा घटक म्हणून काम करतो तेव्हा. त्यानंतर वानप्रस्थ आश्रम, तिसरी आपल्या जीवनातली फेज आणि चौथी फेज म्हणजे संन्यास आश्रम. तर ह्या 4 मनाच्या अवस्थांमधनं आणि शरीराच्या अवस्थांमधनं, जीवनाच्या अवस्थांमधनं आपण जात असतो. तर अशा प्रकारे जर आपण आपलं जीवन चालवलं, तर त्या कर्मानी, तशा प्रकारच्या कर्मानी, तशा प्रकारच्या कर्मामध्ये व्यस्त राहण्यानी आपली चित्तशुद्धी होईल, अशी अपेक्षा आहे. ती त्याची उपयुक्तता आहे. वर्णानुसार, स्वधर्मानुसार, आश्रमधर्मानुसार आपण त्या वेळेस ते कर्म करणं, ही त्या कर्माची उपयुक्तता आहे चित्तशुद्धीकरता. मग निषिद्ध म्हणती जया, नीट जाणून घ्यावे तया, एवढे होता धनंजया, कर्मे बंधक होती ना. मग निषिद्ध जी कर्म आहे, ती पण नीट जाणून घ्या. ते जर झालं धनंजया, तर मग कर्म तुला बंधनकारक नाही होणार. म्हणजे कसं आहे बघा, की कर्म कुठल्या उद्देशाने केलं जातं, त्यानुसार ठरत असतं, की हे कर्म स्वार्थ बुद्धीने प्रेरित आहे, की निस्वार्थ बुद्धीने प्रेरित आहे. म्हणजे आपण ह्याचं उदाहरण एक बघितलं होतं पहा, की समजा आपल्याला असं एक दृश्य दिसलं, की एखाद्या मनुष्याच्या हातामध्ये एक सुरी आहे किंवा सुरा आहे आणि किंवा धारदार शस्त्र आहे असं आपण म्हणू आणि ती व्यक्ती दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचं पोट त्या धारदार शस्त्राच्या आधाराने कापते. तर 999,000 टाइम्स आउट ऑफ 1,000,000 म्हणजे 99.9999% ऑफ द टाईम धिस काइंड ऑफ ॲक्टिव्हिटी म्हणजे असं दृश्य जर आपण बघितलं, तर पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करते थ्रू ए सर्जरी, थ्रू ए लाईफ सेव्हिंग सर्जरी. असं आपण बघू, समजा बघितलं ओव्हरऑल तर. दुसरीकडे तशाच प्रकारचं कर्म एखादी व्यक्ती म्हणजे पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला जीवानी मारण्याचा देखील प्रयत्न करत असू शकते. दिसायला दोन्ही गोष्टी प्रोसेस काय आहे, की एका माणसाच्या हातात धारदार शस्त्र आहे आणि त्यांनी दुसऱ्या माणसाच्या पोटामध्ये ते धारदार शस्त्र खुपसलं. पण त्याच्या मागचं जे इंटेन्शन आहे, म्हणजे कुठल्या उद्देशाने आपण ते काम करतोय, त्याच्यावरून ते ठरत असतं, की ते कर्म पापकर्म आहे की पुण्यकर्म आहे. सो द इंटेन्शन इज व्हॉट decides whether a specific task or a specific karma is meritorious or sinful. तर मेरिट आणि सिन ह्या गोष्टी इंटेन्शनवर अवलंबून असतात. आता ह्याच्यामध्ये कसं होणार आहे पहा, की या युद्धामध्ये अर्जुन त्याच्या चुलत भावांना किंवा स्वतःच्याच वंशामधल्या कौरव वंशामधल्या लोकांना वगैरे मारणार आहे ना. तर त्याला असं वाटतं, की अरे मी ह्यांना कसं काय मारू? परंतु ते इंटेन्शन ह्यांना मारण्याचं नाहीये. हे इंटेन्शन आहे धर्मसंस्थापनाचं. धर्मसंस्थापनेच्या कार्यामध्ये जर अशा प्रकारची हिंसा करावी लागली
किंवा ती आपल्या डोक्यावर येऊन पडली आणि ते आपलं हिंसा करणं हे आपलं कर्तव्य आहे, कारण की आपण क्षत्रिय आहोत आणि आपल्याकडे हे राज्य आहे. आपल्याला जे आपल्या राज्यामधले सज्जन लोक आहेत त्यांचं रक्षण करायचं ना. त्याच्यासाठी भगवंतानी आपल्याला क्षत्रिय धर्म दिलेला आहे किंवा आपला जन्म क्षत्रिय कुळामध्ये झालेला आहे. तर करा ते काम. मग तेव्हा वेळप्रसंगी आपल्याला एखाद्याची मान कापायला लागेल. ठीक आहे. ते कापा, पण द्वेष भावनेने नका करू. कर्तव्य भावनेने करा. आणि त्याच्यामध्ये मी करतोय असा कर्ता भाव नका ठेवू. हे महत्वाचं आहे. तर अशा प्रकारे जेव्हा आपण निषिद्ध कर्म काय आहे ते करू. आता एरवी हे कर्म निषिद्ध होईल. परंतु ह्या कॉन्टेक्स्टमध्ये दिस विल नॉट बी निषिद्ध कर्म असं होईल ना. तर ते आपल्याला करणं आवश्यक आहे. एरवी जग हे संपूर्ण आहे कर्माच्या अधीन, त्याच्या विस्ताराचे वर्णन करणे कठीण फार आहे. एरवी जग हे संपूर्ण आहे कर्माच्या अधीन. जग हे कर्मामुळेच चालतं. मागच्या वेळेस अपर्णाताईंनी आपल्याला प्रश्न विचारला होता, की जग कशामुळे चालतं? जग हे रजोगुणामुळे चालतं. रजोगुण आपल्याला कर्म करण्याकडे प्रवृत्त करतो. तर जर आपण रजोगुण अजिबात संपवून टाकला, तर मग आपल्याकडनं कर्म नाही होणार. किंवा जेव्हा आपण झोपेत असतो तेव्हा रजोगुण गेलेला असतो ना पूर्णपणे. तेव्हा कुठे कर्म होतं? काहीच कर्म होत नाही. तेव्हा तमोगुण असतो फक्त. तेव्हा रजोगुण पण नसतो आणि सत्वगुण पण नसतो. काहीच नसतं. तमोगुणमध्ये आपण जेव्हा झोपून जातो, तेव्हा काय होतं? रजोगुण काहीच नाही होत. नो कर्म हॅपन्स, राइट? त्याच्यामध्ये क्रिया घडत असतात. ज्या भगवंताच्या कृपेने ज्या क्रिया घडतात ना, म्हणजे शरीरामधली रुधिराभिसरणाची क्रिया किंवा पचनाची क्रिया, ह्या सगळ्या क्रिया होत असतात. दीज कीप हॅपनिंग. पण त्याच्यामध्ये कर्ता भाव नसतो. सो देयर इज नो कर्ता. ओके. म्हणून तसेच असो ते परी सार्थकता लाभे जाते, वा जे पोचले आत्मस्थिती ते त्यांचे चिन्ह कथित तुला. म्हणून तसेच असो ते. ठीक आहे. परी सार्थकता लाभे जाते, ज्याच्यामुळे आपल्याला सार्थकता लाभू शकते. वा जे पोचले आत्मस्थिती ते, जे लोक आत्मस्थितीला पोचलेले आहेत त्यांचे चिन्ह तुला सांगतो. तर हा एवढा श्लोक आहे. खरं तर ह्याच्यानंतर या श्लोकाचं किंवा ह्या विचाराचा विस्तार जो आहे ह्याच्यानंतर आलेला आहे. त्यामुळे आपण ते झाल्यानंतर इफ वी वॉन्ट टू टॉक, आय थिंक दॅट माइट बी बेटर. तर तुम्हाला कोणाला आतापर्यंत जर काही प्रश्न असलेत किंवा काही विचारायचं असलं किंवा बोलायचं असलं, तर तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. आणि तर तसं जर नसेल तर मग आपण ह्याच्या पलीकडचे श्लोक घेऊ. ठीक आहे. तर आपण 18वा श्लोक बघूया. 18व्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतात? मी संस्कृत पहिले म्हणतो. कर्मण्य कर्मय पश्येत कर्मणि च कर्मयः सबुद्धिमान मनुष्येषु संयुक्त कृत्स्न कर्म कृत. हा 18वा श्लोक आहे. अवनीने किती चांगलं म्हटलं होतं बाबा. म्हणून आपण अवनीला बोलवतो आणि मी फक्त प्रयत्न करतो. तर 18व्या याच्यात मराठीत विनोबा काय म्हणतात बघा, की कर्मी अकर्म जो पाहे, अकर्मी कर्म जो तसे, तो बुद्धिमंत लोकात, तो योगी कृतकृत्य तो. कर्मामध्ये जो अकर्म बघतो आणि अकर्मामध्ये कर्म, तो बुद्धिमंत लोकात, तो योगी कृतकृत्य तो. तर ज्याला अकर्मामध्ये कर्म आणि कर्मामध्ये अकर्म दिसतं, तो योगी आहे आणि तो कृतकृत्य आहे. आता हे कसं आहे याचे आपण उदाहरण काही बघूया. बाकी आपल्या गुरु लोकांनी जे ट्रान्सलेशन केलं आहे ते आपण बघून घेऊया पहिले. सो लेट अस check out what Kishorji says. So let me share the screen with you first. Let me do the Mukta Chanda first. जो पाही कर्मात अकर्म आणि अकर्मात कर्म, तो जरी कर्मे सकळ करी, तो योगी व ज्ञानी तरी. हा 18वा आहे ना. वृत्तपदामध्ये काय म्हणतात? अकर्मी जयाने पहावेची कर्मा, तसे कर्मीही पाहताची अकर्मा, तया बुद्धिमाना जगी जाण श्रेष्ठ.
करोनी हि कर्मा तरी योगी पार्थ. अकर्मी जयाने पहावेची कर्मा, तसे अकर्मात कर्म बघायचं आणि कर्मीही पाहताची अकर्मा. अकर्म हे कर्मामध्ये पाहायचं. तया बुद्धिमाना जगी, त्या बुद्धिमानाला ह्या जगामध्ये जाणं श्रेष्ठ. करोनी ही कर्मा तरी योगी पार्थ. म्हणजे हा जो योगी आहे त्यांनी जरी कर्म केलेलं असलं तरी सुद्धा तो त्याच्यापेक्षा नामांतराळा राहतो. त्याच्या हातून कर्म घडतं, परंतु तो करता नाही होत. असा हा योगी आहे. तर ह्याच्यासाठी आपले गुरु प्रभुपाद काय म्हणतात बघूया. 18व्या श्लोकामध्ये कर्मण्यकर्म यः पश्येत् कर्मणि च कर्म यः स बुद्धिमान् मनुष्येषु सयुक्त कृत्स्न कर्म कृत. One who sees inaction in action and action in inaction is intelligent among men, and he is in the transcendental position, although engaged in all sorts of activities. ह्याच्यावरनं ह्या एका श्लोकावर ज्ञानेश्वर महाराजांनी 106 ते 117 म्हणजे 12 ओव्या लिहिल्यात. जस्ट इमॅजिन की किती इलॅबोरेट केलेला, याचा विस्तार कसा केलाय पहा. मी मूळचा कर्मातीत, हे जाणे असता कर्मात, आणि होताना फलासक्त, जो कर्माच्या संगतीने. पहा, आपण एक्झॅक्टली हेच सांगितलं होतं की नाही. आत्ता 1 मिनिटापूर्वी काय सांगितलं, की जो योगी ज्याच्या हातून कर्म घडतं, परंतु जो कर्ता बनत नाही. म्हणजे काय होईल, की कर्म जरी घडत असलं हातून, तरी सुद्धा त्याचा लेप त्याला लागत नाही. दुसरं एक आपण उदाहरण बघू, की जेव्हा आपण एखादी गोष्ट करत असतो आणि त्याच्यामध्ये आपलं मन पूर्णपणे गुंतलेलं असतं, तेव्हा आपण ते करतो आहोत असं आपल्याला वाटतच नाही. आपल्याला पुष्कळदा असं जाणवलं असेल बघा, की आपण जेव्हा एखादी आपल्या आवडीची गोष्ट करतो, तेव्हा वेळ कसा चालला जातो ते कळतच नाही. कारण आपलं मन त्याच्यामध्ये इतकं गुंतलेलं असतं, की वेळेचं भान आपल्याला राहत नाही. भीमसेन जोशींबद्दल अशी एक गोष्ट आहे, म्हणजे ह्याच्या आधी कदाचित मी सांगितली पण असेल, की त्यांना कोणीतरी विचारलं, की "तुम्ही गाता का?" तर त्यांनी असं सांगितलं, की "मी जेव्हा गातो तेव्हा मला स्वतःचा विसर पडतो. म्हणजे माझ्या स्वतःच्या वेगळेपणाचा मला विसर पडतो. मी आणि माझं जे संगीत आहे ते दोन्ही एकरूप होतात." अशा प्रकारे आपण जेव्हा जे काही कर्म करत असू, म्हणजे भीमसेनजी गायचे, आपण दुसरं काहीतरी प्रोफेशनल काम करतो, किंवा आता ह्या क्षणी मी तुमच्यासोबत गीता, गीताई, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता ॲज इट इज, किंवा किशोर कुलकर्णी आपले जे आहेत, त्यांनी जे ट्रान्सलेशन केलेलं आहे, त्याचा सगळा आपण अभ्यास करतोय ना. तर जेव्हा ह्या कर्मामध्ये माझं चित्त पूर्णपणे विलीन झालेलं असेल, तेव्हा काय होईल? तेव्हा आपण हे कर्म करतोय असं वाटणारच नाही. तेव्हा या कर्मातून केवळ आनंद प्रकट होईल, परंतु कर्ता भाव निर्माण नाही होणार. म्हणजे हे सगळं प्रवचन विक्रम पत्तरकीने करतो आहे, अशी माझी भावना नाही. विक्रम पत्तरकीने हा तुमच्यासारखाच एक श्रोता आहे, साधक आहे, तो ऐकतोय. बोलतोय तो भगवंत आहे. बोलणं हे सगळं भगवंताच्या कृपेने भगवंत घडवून आणतोय. आपल्याला तोच प्रेरणा देतो, की तुम्ही या सगळ्यांचा अभ्यास करा, हे समजून घ्या आणि यानुसार जीवनयापन करा. आपल्या जीवनामध्ये हे सगळे सिद्धांत रोजच्या जीवनामध्ये उतरवा. अशा प्रकारची शिकवण आपल्याला भगवंत देतात. आता कर्म आणि अकर्म, किंवा कर्म करत असताना सुद्धा कर्म करत नाहीये असं जाणवणं, याची आणखीन 2-3 उदाहरणं तुम्हाला सांगतो. जेव्हा आपण भोवरा फिरवतो किंवा भिंगरी फिरवतो की नाही, तेव्हा ती खूप जोराने फिरत असताना अजिबात फिरत नाहीये असं वाटतं. कारण की ती इतकी जोराने फिरते, की तिथे एक असा एक गोल तयार झालेला दिसतो. किंवा आपण पुष्कळदा समजा पंखा जरी बघितला ना, पंखा, तर पंख्याला 3-4 पाती असतात, राइट? आणि मग ते जेव्हा फिरतात तेव्हा आपल्याला एक गोल चक्र फक्त तिथे दिसतं. इंडिव्हिज्युअल
त्याची जी पाती आहेत ते दिसत नाहीत, नाही का? त्यामुळे काय होतं, की तिथे काही चाललंय असं कळतच नाही. फक्त चक्र आहे असं दिसतं. मग दिसायला असं दिसतं, की काहीच होत नाहीये. परंतु होत असतं ना. दुसरी एक गोष्ट सांगतो, की जेव्हा आता समजा एक उदाहरण विनोबांनीच त्यांच्याच प्रवचनांच्या मार्फत आपल्याला सांगितलंय, की आता समजा एक मोठी सभा असेल किंवा मोठा जमाव असेल, तर त्या मोठ्या जमावाला शांत करण्याचं काम समजा आपल्याला कोणाला द्यायचं असेल, तर पोलीस लोक काय करतात, की तिकडे येऊन ते शिट्ट्या वाजवतील किंवा दांडा आपटतील आणि मग लोकांना शांत करतील. म्हणजे आधी लोकांचा खूप आवाज, त्याच्यावर ताण ह्यांचा शिट्टीचा म्हणा, ह्याचा त्याचा भुंग्याचा आवाज आणि मग ते बंद होणार. ही एक तऱ्हा झाली. दुसरं असं आहे, की आता जसं आपले पंतप्रधान आहेत. ते एक दिवस 2020 मध्ये टेलिव्हिजनवर आले आणि त्यांनी लोकांच्या समोर हात जोडले आणि त्यांनी विनंती केली लोकांना, की आता उद्याच्या दिवशी आपण सगळेजण घरीच राहू, बाहेर जाणार नाही 1 दिवस. करू शकाल का तुम्ही? एवढं फक्त आवाहन केलं आणि त्यांनी सगळाच्या सगळा देश पूर्ण 1 दिवसभर शांत राहिला. ठीक आहे, ही दुसरी तऱ्हा झाली. तिसरी तऱ्हा काय आहे माहिती आहे का? की आता बघा, एखादा समजा प्राथमिक शाळेतला तास सुरू आहे. प्रायमरी स्कूलमधला एक सेक्शन. तिथे त्यांची जी शिक्षिका असते किंवा शिक्षक जो असतो, तो त्या कक्षेमध्ये येण्यापूर्वी मुलांचा कलकलाट सुरू असतो. कलकलाट. त्यातलं एक मूल सांगतं, "देखो, अभी हमारी टीचर जो है वो आ रही है." आपल्या बाई येतात बरं का. असं ऐकल्याबरोबर मुलं शांत होतात. म्हणजे त्या बाईंना काही करायची गरजच नाही किंवा त्या बाई नुसत्या आल्या वर्गामध्ये आणि त्या बाई दिसल्या, की त्या दिसल्याबरोबरच हे सगळे शांत होतात. म्हणजे कसं आहे बघा, की प्रोसेस काय झाला? प्रक्रिया काय झाली, की मनुष्यांचा समूह आहे. त्या समूहामध्ये कलकलाट सुरू आहे, गोंगाट सुरू आहे. त्याला शांत करायचं आहे. तर शांत करण्यासाठी त्याच्यापेक्षा जास्त कलकलाटाचा किंवा आवाजाचा आपण उपयोग केला, यानी पण होऊ शकतं. दुसरं शांतपणाने विनंती करून सुद्धा होऊ शकतं. पण ती विनंती कोण करतंय हे महत्वाचं आहे. आपण जर लोकांना नमस्कार करून म्हटलं, की तुम्ही शांत राहा, तर कोण शांत राहणार आहे? कोणी राहणार नाही. कारण की आपल्या मागे तेवढी शक्ती नाही. परंतु जेव्हा देशाचा पंतप्रधान अशा प्रकारे विनंती करतो, तेव्हा लोकांना शांत राहण्याची प्रेरणा मिळते आणि ते राहतात. तिसरं म्हणजे केवळ आपल्या असण्यामुळे अनेक गोष्टी घडतात. तर ह्याचं आणखीन एक उदाहरण असं आहे, की सूर्य आपल्याला प्रकाश देतो, तेज देतो, ऊर्जा देतो. परंतु आपण जर सूर्याला म्हटलं, की "तू काय करतो?" तर सूर्य म्हणेल, की "मी काहीच करत नाही. मी फक्त आहे." माझ्या केवळ असण्यामुळे अनेक प्रकारच्या गोष्टी घडतात. म्हणजे सूर्योदय झाल्याबरोबर पक्षी उठतात, ते गायला लागतात. सूर्यफूल जे असतं ना, हे अगदी उत्तम उदाहरण आहे. वनस्पती जीवनातलं, वनस्पती जगतातलं, की सूर्याच्या ऊर्जेनुसार किंवा सूर्य कुठे आहे आसमंतात, त्यानुसार त्याचं प्रोजेक्शन बदलतं किंवा त्याची दिशा बदलते. सूर्याकडे तोंड करून असं नेहमी आणि ते बरोबर असं फिरतं पुन्हा. सूर्यफूल, सनफ्लॉवर. आता सूर्याने याच्यासाठी काय केलं? सूर्याने काहीच केलं नाही. परंतु सूर्यफुलामधली ही जी मूव्हमेंट आहे, ती घडवून आणली ना आपोआप. असं झालं. तो सूर्य करत काहीच नाही, परंतु त्याच्या न करण्यामध्ये देखील अनंत कर्म घडतायत. The whole biochemical world is driven by solar power. सूर्य हा आपल्या पृथ्वीवरच्या ऊर्जेचा पहिला स्रोत आहे. तिथून ऊर्जा येते आणि त्यानंतर या जगातल्या सगळ्याच्या सगळ्या रासायनिक, जैव-रासायनिक प्रक्रिया घडत असतात. बायोकेमिकल रिएक्शन्स ऑन दिस प्लॅनेट हॅपन बिकॉज ऑफ सोलर पॉवर. दॅट इज द प्राईम मूव्हर.
तेच जर नसेल तर बाकी काही होणारच नाही. पण दॅट सूर्यनारायण इज डुईंग नथिंग. म्हणजे सूर्यनारायण जो आहे तो अकर्म आहे, तो योगी आहे, तो काहीच करत नाही. परंतु त्याच्या केवळ असण्यामुळे अनेक गोष्टी घडतात, असं असतं. त्याचं आपल्यामधलं उदाहरण काय माहिती का? आपल्यामधलं जे शुद्ध आत्मस्वरूप आहे ना, किंवा जे चैतन्य आहे, ते जोपर्यंत आहे तोपर्यंत या शरीरामधल्या अनेक क्रिया घडतात. परंतु ते जर चाललं गेलं, सो इफ द लाईफ प्रिन्सिपल विदिन अवर बॉडी डिसअपियर्स और इट गोज अवे, देन all the reactions that are happening within our body because of that life principle, they also disappear. तर ते जे प्राणतत्व आहे, ते प्राणतत्व काय करत आहे? ते काहीच करत नाही. ते तसं आहे तसंच आहे. परंतु त्या प्राणतत्वाच्या ऊर्जेनी, त्याच्या आधाराने आपल्या शरीरामधल्या अनेक प्रक्रिया आपोआप घडतायत. आणि त्या घडत असताना आपण त्या करतोय असा भाव आपल्या मनामध्ये उत्पन्न देखील होत नाही. असं होतंय. तर ह्याच्यामध्ये कसं की कर्म आहे, होत आहे असं दिसतंय. परंतु ज्याच्या शक्तीमुळे ते होत आहे, तो अकर्माच आहे. जगामध्ये ह्याचं उदाहरण बघू, की जग हे सगळं जे चाललेलं आहे किंवा जे निर्माण झालेलं आहे, त्याच्या मागची जी शक्ती आहे, जे ब्रह्मतत्व आहे, त्या ब्रह्मतत्वामध्ये काहीही बदल झालेला नाही किंवा घडत नाही. ते जसं आहे तसंच आहे. त्या ब्रह्मतत्वाच्या आधारावरच हे सगळेच्या सगळे बदल घडतायत असं आपल्याला दिसतंय, असं आपल्याला जाणवतंय. तर ह्याच्या पलीकडे आपण अद्वैतामध्ये येऊ. अद्वैतामध्ये काय आहे, की ह्या ब्रह्मतत्वावर हे सगळं जग, हा जीव आणि तो ईश्वर अध्यारोपित आहे. या 3 गोष्टी वेगवेगळ्या आहेत असं आपल्याला भासतंय. हे सत्य नाहीये. सत्य काय आहे? तत्त्वमसि. हे सत्य आहे. आपलाच समजा आपण विचार केला किंवा आपल्या अनुभवाचं आपण विश्लेषण केलं, तर आपल्याला काय लक्षात येईल? की आपली जी आपल्या असण्याबद्दलची जाणीव आहे, त्या जाणीवेमध्ये जीव, जगत आणि ईश्वर या तीनही कल्पना अध्यारोपित आहेत. अध्यारोपित आहे म्हणण्यापेक्षा त्या आपल्याला जाणवतात. त्याच्या आधारावर त्या आहेत. ते जर चैतन्य नसलं, तर आपल्याला ह्या 3 गोष्टी आहेत किंवा नाही आहेत हे कळणारच नाही. त्याच्यावर त्या आधारित आहेत. शंकराचार्य आपल्याला ब्रह्मसत्य आणि जगन मिथ्या का बरं म्हणतात? कारण की हे जग जे आहे, हे आपल्याला त्याच्या प्रतिबिंब रूपाने जाणवतं आणि विशिष्ट एखाद्या सेट ऑफ कंडिशन्स मध्येच फक्त परिस्थिती विशेष मध्येच आपल्याला ते जाणवतं. अदरवाईज नाही जाणवत. म्हणजे आपल्याला जागृत अवस्थेमध्ये एकदम सॉलिड आहे असं दिसतंय सगळं जग. आपल्याला दिसतंय ना आपल्या सगळ्या इंद्रियांनी जागृत अवस्थेत. त्यानंतर स्वप्नावस्थेमध्ये सुद्धा ते सगळं दिसतं. पण ते सगळं केवळ मनात असतं. म्हणजे हे हार्डवेअर आहे, ते सॉफ्टवेअर आहे. परंतु हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर बोथ ऑफ देम विल वर्क ओन्ली ॲज लाँग ॲज देअर इज पॉवर सोर्स. जर पॉवर सोर्सच नसेल, तर हार्डवेअरही चालणार नाही आणि सॉफ्टवेअरही चालणार नाही. ठीक आहे ना? तर ह्या दोन्ही गोष्टी आपण जेव्हा पूर्ण झोपी जातो तेव्हा किंवा समाधीत गेलो तर, या दोन्ही गोष्टींचा अभाव आहे. जागृत अवस्थेमधलं जे सॉलिड आपल्याला जग दिसतंय, स्थूल जगत, ते नाहीसं होतं. आणि स्वप्नावस्थेतलं जे सूक्ष्म जगत आहे ते देखील किंवा स्वप्न जगत आहे ते देखील नाहीसं होतं. तर त्या दोन्ही गोष्टी जेव्हा नसतात तेव्हा देखील मी आहे ना. म्हणजे झोपेमध्ये अनुभवाचा अभाव नाही होत. झोपेमध्ये अभावाचा अनुभव होतो. सो डीप स्लीप इज नॉट an absence of experience, but deep sleep is an experience of absence. ह्या दोन्ही अनुभवांना आपण जेव्हा अनुभवणं बंद करतो, म्हणजे जागृत अवस्थेमधला अनुभव आणि स्वप्नावस्थेमधला अनुभव, ह्या दोन्हींचा अनुभव जेव्हा नाहीसा होतो,
तेव्हा निद्रावस्था असते किंवा समाधी अवस्था असते. तर ह्या दोन्ही अवस्थांमध्ये ह्या नसण्याचा अनुभव, सो अभावाचा अनुभव जो आहे, दॅट इज डीप स्लीप. पण तो अभावाचा अनुभव करणारा नेहमीच असतो ना अस्तित्वात. तो मी आहे. दॅट इज व्हॉट आय एम. सो ऑन मी all these things are superimposed, and these things I experience within me as their images. ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव मला माझ्या आतमध्ये प्रतिबिंब रूपाने येतो. हे आपण कित्येक वेळा याची रिव्हिजन झालेली आहे. हे जोपर्यंत ड्रिल होत नाही ना आपल्यामध्ये, तोपर्यंत अद्वैत म्हणजे काय किंवा वेदांत म्हणजे काय आपल्याला कळणारच नाही. जोपर्यंत आपल्या मनामधली वेगळेपणाची भावना कायम आहे, तोपर्यंत आपण अद्वैताच्या क्लासमध्ये नाही येऊ शकत, अनफॉर्च्युनेटली. म्हणून तर ते विवेक आणि वैराग्य ह्या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. विवेक आणि वैराग्य ह्या दोन गोष्टी जर नसल्या ना, तर अद्वैताच्या वर्गामध्ये आपण नाही येऊ शकत. तर ज्यांना जगामध्ये काहीतरी करण्याचं अजून उरलेलं आहे, का बरं उरलं आहे? कारण की जगाला सत्य मानलेलं आहे. विवेकच जागृत नाही झालाय. विवेक आणि वैराग्य जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत आपण त्याच्या पलीकडे जाऊ नाही शकत ना. विवेक म्हणजे व्हॉट इज रिअल आणि व्हॉट इज नॉट रिअल. खरं काय आणि खरं काय नाही आहे. म्हणजे व्हॉट इज सत आणि व्हॉट इज असत. ह्या दोन दोन गोष्टींचा विवेक जर आपल्यामध्ये नसेलच, आपण जर जे असत आहे त्याला सत मानत चाललेलो असू, तर मग आपण अद्वैत क्लासमध्ये येण्यासाठी क्वालिफाईड नाही. मग आपण दुसऱ्या क्लासमध्ये जाऊ, त्याला काही हरकत नाही. पण तो विवेक जोपर्यंत जागृत होत नाही, ठीक आहे, जोपर्यंत नाही होत आहे, आपल्याला हे जग सत्य वाटतंय, खरं वाटतंय, दिसतंय ना आपल्यासमोर, खरं वाटतंय, ठीक आहे. मग हे सगळं जगत ईश्वराने निर्माण केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये ईश्वराचा संपूर्ण वास आहे. हे तरी इथपासून सुरुवात करा. नो प्रॉब्लेम. तुम्हाला जर हे जग मिथ्या आहे असं जाणवत नाहीये किंवा तुमचा विश्वास नाहीये, तुम्हाला असं वाटतं की सत्य, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. देन कन्सिडर धिस टू बी कम्प्लिटली परवेडेड बाय द डिव्हाइन. हे तर करा ऍटलिस्ट. आणि तेन त्यक्तेन भुंजता. मग त्याचा त्याग करून त्याचा आनंद घ्या. भोग करून नका घेऊ. पण आयदर वे यू आर नॉट विलिंग. म्हणजे सर्वसाधारण मनुष्य जो असतो, तो काय करतो, की हे जग सत्य आहे आणि हे जग मला पाहिजे. कारण की ह्या जगाला मी मिळवल्यानंतर, ह्या जगाचा मी उपभोग घेतल्यानंतर मला सुख लाभेल, अशी माझ्या मनाची कल्पना आहे. आणि ही कल्पना तर इतकी जास्त पॉप्युलर आहे आणि दृढ आहे, की ह्याच्या व्यतिरिक्त काहीतरी आहे किंवा ह्याच्या विपरीत सत्य आहे, हे जर आपण सांगायला बसलो, तर लोक आपल्याला डोळ्यांनी मारतील. त्यामुळे आपण आपला हा जो अद्वैताचा वर्ग आहे, तो ज्यांना खरंच ह्याच्यामध्ये निष्ठा आहे ना, त्यांच्यासाठी आहे आणि त्यांच्या सेवेसाठी आहे. त्यांची त्यातली अद्वैताची निष्ठा दृढ व्हावी याच्यासाठी आहे. ह्याच्यासाठी हे सगळं होत असतं. आपल्या ह्या सगळ्या चिंतनामुळे समजा आपल्या मनात कधी आलं, की ह्याच्यामुळे मला काय लाभ होणार आहे? तर मी म्हणेन, की आपल्यासाठी हा वर्ग नाहीये. ह्या वर्गामध्ये आल्यानंतर आपल्या मनातून ज्या गोष्टींबद्दल आधी प्रेम होतं, म्हणजे राग होता, राग इन द सेन्स अनुराग किंवा क्रेव्हिंग, ते जाणार आहे. राग आणि द्वेष दोन्ही जाणार आहे. राग आणि द्वेष त्यांच्या जागी असू द्यात, जिथे असतील तिथे. परंतु त्यांच्या पुढे आपल्याला जायचंय. वीत राग भय क्रोधा स्थितधीर मुनिरुच्यते, असं होणार आहे ना आपलं. असं व्हायला पाहिजे, की ठीक आहे, जगामध्ये जे होतंय ते होत राहणार आहे. होऊ द्या त्याला. परंतु आपण त्याच्यापेक्षा वेगळे आहोत. जगामधल्या ज्या गोष्टी जशा घडायच्या असतात तशा घडतात. त्यांच्यामध्ये आपण आपल्याला जेवढं शक्य असेल तेवढं प्रामाणिकपणे काम करावं आणि चांगलं करण्याचा प्रयत्न करावा. सगळ्यांचं चांगलं व्हावं असा प्रयत्न असावा. त्याच्यामध्ये स्वार्थ नसावा. हे आपण करत राहावं. ते करत राहायला काही हरकत नाही. तर विश्वस्वभावे साकारते, कर्म म्हणावे तया ते, हे तर झालंय सगळं. हं? हा तर मागचा श्लोक होता. मी मूळचा कर्मातीत, हे जाणे असा कर्मात, आणि होत ना फलासक्त, जो कर्माच्या संगतीने.
कर्माच्या संगतीने फलासक्त जो होत नाही तो खरा योगी आहे. कर्तव्य ते व्हावया सत्य, जगामध्ये नाही द्वैत, ऐसा निष्कर्मतेचा चित्तात, बोध ज्याचा ठसला असे. आय एम सो, म्हणजे माझ्या अंगावर शहारा येतोय. कारण की इतकं सगळं आपण अद्वैताबद्दल बोललो, ह्याच्या पलीकडची ओवी मी वाचली नव्हती. गॉड प्रॉमिस. ज्ञानेश्वर महाराज तेच सांगतात. कर्तव्य ते व्हावया सत्य, जगामध्ये नाही द्वैत. रे बाबा, जगामध्ये द्वैत नाही. जगामध्ये द्वैत आहे असं दिसतंय, हा केवळ भास आहे. जगामध्ये नाहीये द्वैत. ऐसा निष्कर्मतेचा चित्तात, बोध ज्याच्या ठसला असे. ज्याच्या चित्तामध्ये असा बोध ठसलेला आहे, सर्व प्रकारची कर्मे परी, जगात उत्तम रीती करी, ह्या लक्षणांनी त्यास तरी ज्ञानी म्हणून ओळखावे. त्याच्या हातून वर्णाश्रम धर्मानुसार जी काही कर्म अपेक्षित असतील ती घडतील. हा खरा ज्ञानी आहे. तो मी नाही आहे बरं का. स्थितप्रज्ञ, ज्याची लक्षणं भगवंतानी दुसऱ्या अध्यायात सांगितली होती, तो आहे तो. तर तशा प्रकारच्या स्थितप्रज्ञाच्या स्थितीमध्ये आपण यावं किंवा त्या दिशेने आपण प्रयत्न करावा अशी अपेक्षा आहे. जी लक्षणं सांगितली होती ती लक्षणं आपली नाही आहेत, परंतु तशा प्रकारची लक्षणं आपल्यामध्ये यावी, अशा प्रकारची आपली साधना असावी. पण तशी साधना काय होईल पहा, की साधना घडेल जर आपल्याला विवेक आणि वैराग्य साध्य झालेले असतील, किंवा विवेक आणि वैराग्य आपण करत जर असलो, विवेक जर असला तर वैराग्य व्हायलाच पाहिजे. जर सत्य काय आणि असत्य काय हे आपल्याला कळलं, तर असत्याच्या मागे आपण पळू का? शक्यच नाहीये. असत्य गळून पडेल. असत्य टाकावं नाही लागणार. असत्य गळून पडेल. कारण की ते खरं नाहीये असं कळलं. असं आपण कित्येक गोष्टी टाकून दिलेल्या आहेत आतापर्यंत. त्या गोष्टीमधला आपला रस गेला किंवा स्वारस्य गेला किंवा त्याची उपयोगिता संपली तर आपण ते टाकून देऊ ना. म्हणजे आत्ताच देवळाचं उदाहरण तर आपण किती वेळा घेतलंय, की मला समजा देवळात जायचं असलं तर मी पहिले इथून उठून गराजमध्ये जाईन. गराजमधनं गाडीत बसीन. गाडीतनं देवळापर्यंत जाईन. नंतर गाडी सोडून देईन देवळाच्या पार्किंग लॉटमध्ये. गाडी घेऊन देवळात नाही जाणार. तिथून पार्किंग लॉटहून मी पायी जाईन देवळापर्यंत. मग चपला काढून ठेवीन. आणि मग जेव्हा देवळात जाईन तेव्हा मी स्वतःला पण टाकून देईन. डोळे मिटून घेईन. स्वतःला प्रभूचरणी लीन करेन. म्हणजे काय झालं, की हा देह, ती चप्पल, ती गाडी, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे उपकरणं आहेत. ऑल ऑफ दीज हॅव टू बी ड्रॉप्ड इव्हेंच्युअली. त्यामुळे जगामधल्या सगळ्या गोष्टी आपल्याला केव्हा ना केव्हा तरी सोडून द्यायलाच लागतील ना. आणि आपण नाही सोडल्या तरी त्या ओरबाडून घेतल्या जातील. आपण जेव्हा हे जग सोडून जाऊ, हा जो इंडिव्हिज्युअल जीव आहे, तो हे जग सोडून जेव्हा जाईल, हे शरीर सोडून जाईल, तेव्हा हे सगळं इथेच राहील ना शरीरासकट. मग कशाला आपण चिकटून बसलेलो आहे सगळ्यांना? ज्या गोष्टी आपल्या नाहीच आहेत, ज्या आपण कुठे घेऊन जाऊच शकत नाही, त्या गोष्टींना धरून ठेवण्यामध्ये किंवा ह्या गोष्टी माझ्या आहेत आणि वर्स की ह्याच म्हणजे मी आहे, किती जास्त मूर्खपणा आहे. हं? तर अशा व्यक्तीच्या हातून कर्तव्य कर्म घडेल. त्याला मी ते कर्म करतोय असं वाटणारच नाही. त्यामुळे कर्म जरी होत असलं तरी सुद्धा अकर्मच असेल त्याच्यासाठी. आय डोंट फील लाइक आय एम डूइंग इट. आय हॅव नो इंटेन्शन ऑफ डूइंग इट फॉर माय ओन सेक. इट इज सिम्पली हॅपनिंग बिकॉज ऑफ प्रभू कृपा. प्रभूच्या कृपेमुळे हे सगळं घडतंय. सर्व प्रकारची कर्मे परी, जगात उत्तम रीती करी, ह्या लक्षणांनी त्यास तरी ज्ञानी म्हणून ओळखावे. है ना. उभा राहून पाण्यापाशी, पाण्यात पाहून आपणासी, जसा निश्चय असतो मनासी, की आहे मी वेगळा. पहा, आपण जेव्हा पाण्यापाशी उभं राहतो तेव्हा पाण्यात पाहून पाहून आपणासी, म्हणजे आपलंच चित्र जेव्हा आपण त्यात बघतो पाण्यामध्ये प्रतिबिंब, जसा आपल्या मनामध्ये निश्चय असतो की अरे ही तर ह्याच्यापेक्षा मी वेगळा आहे. म्हणजे मी जरी बघत असलो स्वतःला प्रतिबिंब रूपाने, म्हणजे माझ्या शरीराचं प्रतिबिंब पडले त्या पाण्यामध्ये किंवा आरशामध्ये समजा, तर त्याच्यापेक्षा मी वेगळं आहे असं मला समजतं ना. दॅट आय अंडरस्टँड. इन दॅट केस ऑर इन अ सिमिलर फॅशन, तशाच प्रकारे जगातल्या ह्या सगळ्या वस्तूंपेक्षा मी भिन्न आहे, हे का नाही कळत आपल्याला? कारण की ह्या सगळ्याच्या सगळ्या जगाच्या वस्तूंमधचं जे दर्शन आहे ते मला माझ्या मनामध्ये प्रतिबिंब रूपाने होत आहे.
नाही का? वा जाता वेगे नावेतुनी वृक्ष जे तीरावरुनी ते चालती असे ये दिसोनी वस्तुस्थितीने वृक्ष स्थिर. आता हे नावेमधून आपण जातो आहोत तेव्हा काठावरची जी वनस्पती आहे, जे वृक्ष आहे ते हलतात असं दिसतंय. खरं तर आपण हलत असतो, ते स्थिर असतात. तर क्षर आणि अक्षर ह्या दोनचं जेव्हा कॉम्बिनेशन होतं ना, तेव्हा आपल्याला गतीचा अनुभव येतो. सो वी गेट एन एक्सपिरियन्स ऑफ मूव्हमेंट ओनली व्हेन देर इज ए स्टेशनरी प्रिन्सिपल अँड ए मूव्हिंग प्रिन्सिपल. स्थिर आणि अस्थिर, अक्षर आणि क्षर, ह्या दोन गोष्टी जेव्हा एकमेकांकडे बघतात तेव्हा गतीचा भास निर्माण होतो. परंतु समजा आपण गतिमान असलो तर जी गोष्ट स्थिर आहे ती आपल्याला हलते असं दिसतं. म्हणजे सूर्य आपल्याला वर येतो असं दिसतं. परंतु सूर्य वर नाही येत. आपली गती आहे ना स्वतःभोवती फिरण्याची, त्यामुळे सूर्य वर येतो असं दिसतं. सो इट इज रिलेटिव्ह, नाही का? तैसे आचरिता कर्मास कर्म हा जाणून आभास जो आपल्या निष्कर्मतेस ते बाधे हे मानिना. त्याचप्रमाणे आपल्या हातून जे कर्म घडतं आहे ते कर्म म्हणजे आभास आहे. ते आपण नाही करत आहे. गुणांमुळे ते घडतंय, प्रकृतीच्या गुणांमुळे ते घडतंय, रजोगुणामुळे ते घडतंय. त्याचा कर्ता मी नाहीये. अशा प्रकारे जेव्हा आपल्या हातून कर्म घडेल तेव्हा आपल्याला त्या कर्माच्या फळाची आसक्ती पण नसेल, नंबर वन. आणि दुसरं, कर्तेपण घेण्याकडे आपला अजिबातच कल नसेल. या दोन्ही गोष्टी होतील. तर अशा व्यक्तीच्या हातून कर्म जरी घडलं तरी सुद्धा तो अकर्मीच असतो, असं भगवंत सांगायला बघतात इथे. है ना? उगवतो आणि मावळतो, यामुळे वाटे चालतो, वस्तुतः स्थिर असे तो, सूर्य जेवी आकाशी. हे तर आपण आत्ताच सांगितलं. ज्ञानदेव महाराज तेच सांगतात एक्झॅक्टली आपल्याला, नाही का? तैसे कर्मामध्ये असून वा कर्मे करीत राहून अभंग असे जाणे पूर्ण आपली जो निष्कर्मता. म्हणजे आपण वर्णाश्रम धर्मानुसार कर्म करत असताना कर्तव्य बुद्धीनी जर ते कर्म केलं, कर्ताभाव टाकून जर ते कर्म केलं, निस्वार्थ बुद्धीने केलं, तर कर्म होत असताना देखील मी तर अभंग आणि पूर्ण आहे. मी काहीच करत नाहीये. माझ्यामध्ये ही सगळी कर्म घडतायत. ऑल ऑफ धिस हॅपनिंग इज विदिन मी. आय एम नॉट डुईंग एनिथिंग. मी आहे ते स्थिर प्रिन्सिपल. स्थिर तत्व जे आहे ते मी आहे. अक्षर तत्व मी आहे. आणि खरं तर क्षर आणि अक्षर ह्या द्वैताच्या पुढे जो उत्तम पुरुष आहे तो मी आहे. उत्तम पुरुषस्तु अन्य परमात्मा इति उदाहरता यो लोकत्रयमाविश्य विभर्ती अव्यय ईश्वर, असं म्हणतात भगवान 15व्या अध्यायाच्या शेवटी. तर ते जे अद्वैत तत्व आहे, ते जे एकमेव अद्वितीय तत्व आहे, ते मी आहेस. ते मी आहे आणि ते तू आहेस. तत्वमसी, ते तू आहेस, असं आहे. त्यामुळे ते तत्व निष्कर्म आहे. त्याला कर्माशी काही घेणार नाही. परंतु कर्म त्याच्या आधारावर चाललेलं आहे. सो ऑल ऑफ धिस वर्ल्ड ऑफ ऍक्टिव्हिटी अँड द वर्ल्ड ऑफ कर्म आणि लॉ ऑफ कर्म आणि टाइम आणि स्पेस आणि एव्हरीथिंग रिलेटिव्हिटी, दिस इज ऑल हॅपनिंग ऑन द बेसिस ऑफ दॅट अनडिवायडेड सिंगल alone reality called Brahman, which you are. तो मनुष्यासम दिसे जरी सामान्य मानव नसे तरी प्रतिबिंबाने जलांतरी बुडे न जेवी सूर्यबिंब. तो मनुष्यासम दिसे जरी, आपलं जे प्रतिबिंब आहे ना ते मनुष्यासारखं दिसतं, सामान्य मानव नसे तरी. किंवा आपलं जे खरं तत्व आहे, जे खरं स्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे, ते विशेष आहे. ते मानवासारखं दिसेल, परंतु आपल्याला जर त्याचा बोध झालेला असला तर आपण काय करू, की हे मी आहे, देह मी आहे किंवा जीव मी आहे असं आपल्या मनात देखील येणार नाही. ते तत्व ह्या देहातून, ह्या जीवातून प्रगट होते, एवढंच फक्त आपल्याला जाणवेल. आणि आपण त्या भूमिकेवर राहू.
आपण जीवभावावर आणि देहबुद्धीवर तर अजिबातच नाही येणार. ज्याप्रमाणे सूर्य सूर्याचं जे प्रतिबिंब आहे ना, सूर्यबिंब जे आहे ते बुडत नाही कधीच. ते काय बुडेल का? प्रतिबिंब नाहीच आहे तर बुडेल कसं? बुडेल कुठली वस्तू की जी समजा दगड टाकला आपण पाण्यामध्ये तो बुडेल. परंतु जे सूर्याचं प्रतिबिंब आहे ते कसं काय बुडेल? बिकॉज इट डझंट एक्झिस्ट. इट्स ओन्ली अन अपीअरन्स. सो व्हॉट अपीअर्स बट डझंट रिअली एक्झिस्ट इज कॉल्ड मिथ्या. मिथ्या म्हणजे ते आहे असं वाटतं, परंतु ते खरोखरीच नाहीये. आपण जे जागृतावस्थेतलं आणि स्वप्नावस्थेतलं बघितलं ना आता, तर त्याच्यामध्ये जो खरा अद्वैती आहे, तो काय म्हणेल म्हणजे द हार्डकोर वन. हार्डकोर अद्वैती विल टेल यू दॅट जागृतावस्था इज ऑल्सो स्वप्नवत. So there is only swapna avastha and there is nidra avastha or samadhi avastha. And then there is a true awakening. म्हणजे जो खरा आपल्या स्वरूपामध्ये जागा झालेला आहे, त्याला जागृत अवस्था स्वप्नवत वाटेलच. वाटायलाच पाहिजे. कारण की तेच सत्य आहे. जागृत अवस्था स्वप्नवतच आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला व्यावहारिक दृष्ट्या व्यवहारासाठी जे काही करण्याची गरज आहे, ते सगळं वर्णाश्रम धर्मामध्ये येतं. जोपर्यंत आपण जागृत अवस्थेला सत्य मानतो आहोत, तोपर्यंत आपल्याला वर्णाश्रम धर्मानुसार राहणं भाग आहे. कारण की त्यानुसार राहिल्यामुळे आपल्या चित्ताची शुद्धी होणार आणि त्याच्यानंतर आपल्याला हे स्वप्न होत आहे हे कळणार आहे. आता सध्या वाटत नाही ना, कारण की स्वप्नावस्थेत असताना स्वप्न खरंच वाटतं. जेव्हा आपण स्वप्न बघत असतो रात्री, तेव्हा ते स्वप्न खरं वाटत असतं की नाही? त्याचप्रमाणे जागृत अवस्थेमध्ये खरी वाटते. परंतु ह्याच्यातनं आपण जेव्हा जागे होतो आपल्या खऱ्या स्वरूपामध्ये, तेव्हा ही स्वप्न होतं हे लक्षात येतं. हे जर नेहमी लक्षात राहिलं, जागृत अवस्थेमध्ये देखील जर आपल्याला हे नेहमी लक्षात राहिलं, की ही स्वप्नासारखीच आहे, ही स्वप्नवत आहे. तो खरा जागी आहे, तो खरा जागा झालेला आहे योगी. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. तर जिथे सगळं जग झोपलेलं आहे, तिथे जो जागा आहे, तो खरा मनी आहे. ज्याला हे कळलेलं आहे, की हे जग जे आहे, ही जागृत अवस्था जी आहे, ती स्वप्न होते. तो खरा मनी आहे. हं? कर्मी असून निष्कर्मता साधली ज्यासी तत्वता त्याने विश्व ना पाहता सर्व पाहिल्या परी होते. कर्मी असून निष्कर्मता, तो कर्म करतो असं दिसतंय परंतु निष्कर्म आहे तो. साधली ज्यास तत्वता, त्याला ज्याला हे कळलेलं आहे, त्याने विश्व ना पाहता सर्व पाहिल्या परी होते. आणि त्याला कुठे काही बघण्याची गरजच नाही, तरी सुद्धा त्याला सगळं दिसतं. त्याला इकडून तिकडे जाण्याची इच्छाच नाही होणार. गरज असेल जाईल आणि त्याचा आनंद पण घेईल. परंतु नाही गेला तर दुःख अजिबात होणार नाही. असं होईल. हा आहे स्थितप्रज्ञ, की जिथे जाण्याची आवश्यकता आहे तुम्ही तिथे जा. जे करायची आवश्यकता आहे ते करा. ते करायला नाही मिळालं तर दुःख नाहीये. करायला मिळालं तर त्याच्यामुळे काही आपली छाती फुगायची काही गरज नाही. डोकं फिरायची किंवा डोक्यावर शिंगायची तर अजिबातच गरज नाही. त्यामुळे जिथे आहात तुम्ही तिथे राहा ना. जे तुमच्या वाट्याला आले तुम्ही ते करा. तुम्ही ते करण्याची तयारी दाखवा. परंतु ते इतरांच्या घशाखाली कोंबू नका. म्हणजे यू बी काइंड अँड लव्हिंग बट डोंट पुश और शव युअर काइंडनेस और लव्ह डाउन समबडीज थ्रोट. म्हणजे माझं तुझ्यावर प्रेम आहे, तर ते प्रेम तू स्वीकार करायलाच पाहिजे. हा कुठला दुराग्रह आहे? आपण आपल्या घरी जो पाहुणा येतो, त्याच्यासमोर आपण ताट भरून ठेवतो आणि त्यांना म्हणतो, की तुम्ही ह्यातलं तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं घ्या. नाही, पण तुम्ही एवढं खाल्लंच पाहिजे. असा आग्रह नको. तो दुराग्रह होईल, नाही का? तर तशा प्रकारे आपण जर राहिलो, तर खूप चांगलं होईल. दुराग्रह नको. तो न करिता सर्व करी, ऐसे मानावे खरोखरी आणि भोग नाना परी, भोगी न भोगता जाणावे. तो न करता सर्व करतो. सगळ्या गोष्टी करतो तो, परंतु त्याचा लेप त्याला होत नाही. आणि भोग नाना परी, आपल्याला असं वाटतं की तो
भोग नाना भोगतो आहे, म्हणजे अनेक प्रकारचे भोग तो भोगतो आहे असं आपल्याला दिसेल वरकरणी, परंतु न भोगता भोग जाणावे. मग त्याला आपण हा भोग भोगतोय असं वाटतच नाही. आपल्याला जर भूक लागलेली असली आणि आपण तेव्हा जर जेवलो आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म या भावनेने आपण जर ते अन्न ग्रहण केलं, तर त्या अन्नाचा भोग नाही होत. उदरभरण नोहे जाणीजे भोगकर्म नाही होत. उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म होत. तर अशा प्रकारे जर आपण राहिलो तर किती चांगलं होईल. तर हा योगी आहे. हा योगी आहे. जरी बसला स्थानी एक, तरी तो सर्वत्र व्यापक. कारण सर्व हे विश्व देख, तो स्वयेची झाला असे. तो जरी एका जागी बसलेला असला तरी तो सर्वत्र व्यापक आहे. आपलं जे खरं स्वरूप आहे ते ब्रह्मस्वरूप आहे. म्हणजे काय, इट इज ऑल एनकम्पासिंग, इट इज इन्फिनिट, सर्व व्यापक, तो सर्वव्यापी. हे सगळं विश्व जे आहे ना ते त्याला त्याच्यापेक्षा वेगळं आहे असं दिसतच नाहीये. हे सगळं जग, हे सगळं विश्व हे माझ्याच स्वरूपाचा विस्तार आहे, हे त्याला कळेल आतून. हे बाहेर जरी दिसत असलं तरी सुद्धा याचं दर्शन मला माझ्या आतमध्येच होत. सगळंच्या सगळं जे बाहेरचं विश्व आहे ना ते बाहेर नसून माझ्या हातच आहे. हे सगळं विश्व हा माझाच विस्तार आहे. हे विश्व वेगळं नाहीये. नामरूपाची उपाधी ज्या तत्वावर झाली तेव्हा जे दिसलं त्याला आपण जग म्हटलं. पंचकोशांची उपाधी जेव्हा ब्रह्मावर अध्यारोपित केली तेव्हा जे दिसलं, जे जाणवलं त्याला आपण जीव म्हटलं. समष्टीची मायेची उपाधी जेव्हा आपण त्या ब्रह्मावर अध्यारोपित केली तेव्हा जे दिसलं त्याला आपण ईश्वर म्हटलं. तर ईश्वर सुद्धा हे नामच आहे. ईश्वराचं रूप बाहेर दिसेल तुम्हाला, पण त्याचं नाम तर तुमच्या हातच आहे ना. आपल्याला समजा रामाची मूर्ती, कृष्णाची मूर्ती समजा दिसली, आपण म्हणू की हा राम आहे किंवा हा कृष्ण आहे. तर ते रूप जरी बाहेर असलं तरी सुद्धा नाम आतच आहे ना. तर नाम आणि रूप हे जेव्हा त्या तत्वावर अध्यारोपित होतं, ब्रह्मतत्वावर, तेव्हा जे दिसतं त्याला जग म्हणतात. आणि समष्टी किंवा माया, द टोटॅलिटी ऑफ इग्नोरन्स, वेन दॅट इज सुपरइम्पोज्ड ऑन द ब्रह्मतत्व, तेव्हा जे दिसतं त्याला आपण ईश्वर म्हणतो. तो ह्या सगळ्या जगात निंदा आहे. आणि पंचकोशांची उपाधी जेव्हा आपण, म्हणजे अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, हे जे 5 कोश आहेत आपले पंचकोश, ते जेव्हा आपण अध्यारोपित करतो त्या तत्वावर, तेव्हा जे दिसतं त्याला म्हणतात जीव. ते ह्या 3 गोष्टी, दे आर ऑल अपिअरन्सेस ऑन द सेम डिव्हाइन रियालिटी व्हिच यू आर. आपण सगळेजण तेच तत्व आहोत. आपल्याला आपण वेगळे आहोत हे फक्त आता जागे आहोत तेव्हा जाणवतंय. परंतु ते सत्य नाहीये. आपल्याला केवळ आपल्या स्वतःचाच अनुभव आहे. त्या अनुभवामध्ये आपल्याला इतर लोक किंवा इतर वस्तू, अनात्म वस्तू आहेत असं जाणवतं. परंतु जाणीव सगळी आपल्या आतच होत असते. त्या जाणीवेमध्ये समजा आपण नेहमी राहिलो तर काय होईल? आपल्या स्वतःच्या अद्वैताचा आपल्याला बोध होईल. त्याचा आपल्याला अनुभव येईल. आणि मग त्या अनुभवामध्ये आपलं मन पूर्णपणे शांत होईल. अशा प्रकारच्या शांतीचा अनुभव आपल्याला सगळ्यांना यावा, हा देह सोडण्यापूर्वी, अशी प्रार्थना करून आत्तापुरता मी आपल्या वाणीला विराम देतो. आणि आपण पुढच्या शनिवारी पुन्हा भेटूया. नमस्कार.